कादरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आता मिळणार बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया, स्त्रीरोग विभाग, सर्जरी विभाग, अस्थिरोग व मेडिसिन विभाग, सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार मोफत। पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालयाजवळ, सोलापूर। चंदन काटाचं जर 8 ते 10 दिवसात जर तुम्ही ह्याचा शासनाने दखल घेतली नाही तर आम्ही संघटनेच्या मार्फत आम्ही 4-8 दिवसात रास्ता रोको आंदोलन करण्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। सोलापूर शहरातील हैदराबाद रोड चंदन काटा येथे आज भीषण अपघाताची घटना घडली। एसटी बस आणि दुचाकीच्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे। मृत महिलेचे नाव शहनाज महबूब शेख, वय 34, राहणार कुंभारी, दक्षिण सोलापूर असे आहे, तर तिचे पती महबूब नबीलाल शेख, वय 38, राहणार कुंभारी, दक्षिण सोलापूर हे गंभीर जखमी झाले आहेत। प्राप्त माहितीनुसार हे दाम्पत्य तांदूळवाडी येथील नातेवाईकांच्या लग्नावरून परतत असताना हैदराबाद रोड चंदन काटा येथे हा अपघात घडला। मयत शहनाज यांच्या पश्चात आई, पती, मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे। जखमी महबूब यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे। या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। नमस्कार, मी रफिक भगवान, बहुजन अभियान केडरबेस संघटना प्रदेश अध्यक्ष। आज या ठिकाणी आपण बघू शकतो की एक निष्पाप 2 व्यक्तीचा बळी गेलेला आहे। एका महिलेचं ते तांबळवाडी होऊन ते कुंभारीला जात होते, कुंभारी ना जात होते। या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी हायवे रोड लगत असलेला आहे चंदन काटा, ह्याच्यावर किती तर इथे या ठिकाणी ऍक्सिडेंट झालेला आहे, ह्याच्यावर आळा बसणार का नाही? जनतेचा हे प्रश्न वारंवार तक्रार करून सुद्धा यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही। तर आज या ठिकाणी आम्ही संघटनेच्या वतीनं आम्ही असं एक आवाहन करतो, ह्याच्यावर 10 दिवसाच्या आतमध्ये जर आळा नाही बसला तर संघटनेच्या वतीनं आम्ही इथं या ठिकाणी आंदोलन करू असा इशारा देतो, थांबतो। प्रशासनाने याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं। मी इथला स्थानिक नागरिक आहे आणि इथे कित्येक वर्षापासून मोठमोठे अपघात होत असतात आणि हा अपघात होण्याचं कारण आहे की इथं एक चंदन काटा आहे। कित्येक वर्षापासून विना परवाना हा चंदन काटा आहे आणि हा चंदन काटा हा जो आहे ना गावाबाहेर असतो। चंदन काटा वसाहत वार वस्तीच्या पुढं मोठ्या एका नाक्यावर असतो आणि हा जो चंदन काटा हा मेन सिटी मध्ये आहे। हे असल्यामुळं इथं मोठी वसाहत आहे, घरकुल वसाहत आहे। इथल्या लोकांना जात असताना हा रोड क्रॉस करताना हा मोठे वाहन येताना हा अपघात वारंवार होत असतो, अवजड वाहन येत असताना। आणि हा चंदन काटाचं जर 8 ते 10 दिवसात जर तुम्ही ह्याचा शासनाने दखल घेतली नाही तर आम्ही संघटनेच्या मार्फत आम्ही 4-8 दिवसात रास्ता रोको आंदोलन करण्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। हा अपघात झालेला आहे आणि हा अपघात झालेले व्यक्ती कुठले होते आणि कशावर जात होते? हे व्यक्ती तांबळवाडीहून कुंभारीला जात असताना इथं घरकुल मधनं कुंभारी मागच्या साईडला येतो, हा रोड जातो, लहान रोड जातो। ते रोड क्रॉस करत असताना मागणं एसटी आल्यामुळं हा अपघात झाला। आणि दुसरी गोष्ट हे त्यांना जाताच येणार नाही ना, कवा तर हे मोठमोठे वाहने इथं येत असतात चंदन काटाला। वाहने टर्न मारताना तो त्यांनी ब्रेक मारल्यामुळं मागची एसटी त्याला ठोकल्या जागेत ते महिला ठार झाली आणि माणूस जे गंभीर जखमी आहे त्याला शासकीय रुग्णालयामध्ये नेण्यात आलेला आहे। हे अपघात झालेले व्यक्ती कुठले होते, कुठल्या गावचे होते माहिती होते? ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।